नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. बकरी ईद पूर्वी प्रशासन मैदानात, ईदगाह परिसरात सुविधांचा वर्षाव. ईदगाहवर प्रशासन सज्ज. अग्निशमन दलाकडून पाणी, स्वच्छतेची विशेष व्यवस्था. हजारोंच्या उपस्थितीपूर्वी ईदगाहवर प्रशासनाची ऑपरेशन तयारी. नाशिकमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक शहाजहान ईदगाह मैदानावर प्रशासनाकडून व्यापक तयारी करण्यात आली आहे. हजारो नागरिक नमाजसाठी उपस्थित राहणार असल्याने अग्निशमन दल, महापालिका आणि पोलीस प्रशासनाने पाणी पुरवठा, स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्थेवर विशेष भर दिला आहे. पाहूया हा रिपोर्ट. त्र्यंबक रोडवरील ऐतिहासिक शहाजहान ईदगाह मैदानावर बकरी ईदच्या मुख्य नमाज पठणासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. नमाजसाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असल्याने मैदान परिसरात स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून परिसराची साफसफाई करण्यात आली असून पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता अग्निशमन दलाकडून ईदगाह परिसरात पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच मैदानावर पाण्याची फवारणी करून धूळ नियंत्रणाचे कामही करण्यात आले. नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पाणी पुरवठा आणि स्वच्छतेची यंत्रणा सतत कार्यरत ठेवण्यात आली आहे. दरम्यान ईदगाह परिसरात सुरक्षा आणि वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहनतळ, पिण्याचे पाणी आणि नागरिकांच्या सोयीसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात नमाज पठण पार पडावे यासाठी प्रशासन सतर्क आहे. कल बकरीद के मौके पर ये ग्राउंड जो है महानगर पालिका की तरफ से पानी मारने का काम चालू है और अभी एक गाड़ी से पूरा धो लिया हम लोगों ने सब, ये पूरा परिसर, और अभी ग्राउंड पे भी पूरा पानी मारने का है तो वो भी चालू है. अभी 1-2 गाड़ी और लगेगा. बकरी ईदच्या निमित्ताने शहाजहान ईदगाह मैदानावर प्रशासन, महापालिका आणि अग्निशमन दलाकडून केलेली तयारी नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे. नाशिक आवाज, नाशिक.